श्री स्वामी समर्थ। बघा मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये अस्तर आणि मेन फॅब्रिक कसं जॉईन करायचं आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अगदी पॉइंट टू पॉइंट माहिती बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हे बघा, जे कोणी नवीन शिकत असेल त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा। इथे बघा, चला तर आपण सुरुवात करूया। सर्वात आधी काय करूयात आपण, कटोरी एकदम सोपी पद्धत असते कटोरीची कशी जॉईन करायची ते इथे बघूया। सर्वात आधी मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचं। मेन फॅब्रिकची सरकी बाजू खालून असली पाहिजे, खालच्या हे बघा, मेन फॅब्रिकची सरकी बाजू खालून असली पाहिजे आणि उलटी बाजू वरून। त्याच्यावर ठेवून घ्यायचं कटोरी। केव्हा पण कटोरी जॉईन करताना, कटोरी असू दे किंवा दुसरा कोणताही पार्ट असू दे, अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करताना लक्षात ठेवायचं, दोन लाईन सोडून अगदी तिसऱ्या लाईनवर टीप आली पाहिजे। म्हणजे हे बघा, अजून जवळून दाखवते, अशा पद्धतीने अगदी दोन लाईन सोडून अगदी तिसऱ्या लाईनवर आपली टीप आली पाहिजे। ठीक आहे, आलं लक्षात? म्हणजे काय होतं, व्यवस्थित आपली एकसारखी टीप सगळीकडून आली पाहिजे। ठीक आहे, आणि शिल्लकचं फॅब्रिक आहे ते कटिंग करून घ्यायचं। फक्त इथे बघा, मी अस्तर आणि मेन फॅब्रिक सगळीकडून जॉईन करून घेतलं। आता बघा, प्रिन्सेस कट भाग। प्रिन्सेस कट भाग उलटा सरका होऊ नये म्हणून काय करायचं, असं समोरासमोर ठेवून घ्यायचं, व्यवस्थित सेट करायचं। तर सर्वात आधी आपल्याला गोट गळ्याला करायचं नाही, तर व्यवस्थित फिनिशिंग सोबत अस्तर कसं पलटी करायचं ते बघा। गळ्याचं एकसारखा कपडा जावा म्हणून नवीन जे कोणी शिकत असेल त्यांनी काय करायचं, एक आपल्याला आधी खडूने मार्जिन करायचं, नंतर त्याच्यावर टिप करायचं, टिप टाकत घ्यायचं। म्हणजे त्याने काय होतं, एक सारखा आपला कपडा सुटतो। नवीन जे शिकत आहे त्यांना मदत होते टिप टाकायला। शिल्लकचं फॅब्रिक मी घेतलं कटिंग करून, अशा पद्धतीने कट करत घ्या। खास करून जिथे आपल्या गळ्याला गोल आकार यायला सुरुवात होते तिथे कट मारणं गरजेचं आहे। ठीक आहे, त्यानंतर अस्तर अशा पद्धतीने पलटी करायचं आणि अस्तरवर टीप टाकायची। मेन फॅब्रिकवर टीप येऊ द्यायची नाही मैत्रिणींनो, लक्षात ठेवायचं, अस्तरवर टीप येऊ द्यायची। अस्तरवर टीप टाकल्याने आपलं अस्तर सहज आतमध्ये फोल्ड होते। हे बघा, अर्ध काम तर आता आपलं इथेच झालेलं आहे। ठीक आहे, त्यानंतर गळ्यावर टीप टाकायची। आता ही टीप जी आहे ती फिनिशिंग सोबत टाकायची, म्हणजे एक सारखी टीप आली पाहिजे। आणि टीप टाकताना हे कोणताच कपडा ओढायचा नाही, जसा आहे तसा ठेवत हाताने सेट करत करत टीप टाकायची। हे बघा, अगदी जवळून बघा, एक सारखा कपडा मी इथे सोडलेला आहे, म्हणजे त्याने काय होतं, एक गोट सारखं क्रिएट होतं आणि ब्लाउजला लुक येतो। त्यानंतर इथे बघा, अस्तर आणि मेन फॅब्रिक मी सगळीकडून जॉईन करून घेतलं। शिल्लकचं जे फॅब्रिक होतं ते सुद्धा मी इथे कटिंग करून घेतलं। आता बघा, आता पाठीमागचा भाग। तर सर्वात आधी आपण गळ्यावर टीप टाकून घेऊयात। ज्या पद्धतीने आपण समोरचा गळा केला, नवीन असं परत एकदा सांगते, अशा पद्धतीने मार्जिंग करा। अगदी दोन लाईन सोडून तिसऱ्या लाईनवर आपलं मार्जिंग आलं पाहिजे। हे बघा, अशा पद्धतीचं अगदी दोन लाईन सोडून अगदी तिसऱ्या लाईनवर, म्हणजे जास्त सुद्धा कपडा जायला नको, अर्ध्या इंचातला अर्धा कपडा आपला दाबायचा असतो। हे बघा, आता एक सारखी गळ्यावर टीप टाकायची। म्हणजे एक सारखी टीप टाकल्याने काय होतं, म्हणजे गळा व्यवस्थित फिनिशिंग सोबत कुठेही चुनी वगैरे पडत नाही आणि आपल्याला हवी तशी फिनिशिंग येते। ठीक आहे, तर इथे बघा, मी पूर्ण गळ्यावर हळूवार सावकाशपणे टीप टाकत घेतलेली आहे। आता काय करायचं, जे शिल्लकचे फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीने। ठीक आहे, आता आपल्या पूर्ण गळ्याला आपल्याला कट मारत घ्यायचे। हे बघा, जिथे आपल्या गळ्याला गोल आकार यायला सुरुवात होते तिथे हे कट मारणं गरजेचं आहे। आणि कट मारताना आपली जी शिलाई आहे त्याच्यावर आपली कैची गेली नाही पाहिजे, याची तुम्हाला काळजी घ्यायची। त्यानंतर आपलं अस्तर असं फोल्ड करायचं, म्हणजे अस्तरवर टीप टाकायची। 10 टीप म्हणते मी याला, अस्तरवर 10 टीप टाकत घ्यायची। म्हणजे याने काय होतं, आपलं जे अस्तर असतं ते अगदी सहजपणे आतमध्ये फोल्ड होतं आणि आपल्याला फिनिशिंग टीप टाकायला एकदम सोपं जातं, मदत होते। आता बघा, आपल्या गळा बघा, कुठे चुनी वगैरे पडलेली नाही। तर एका जागेवर सांगायचा मुद्दा म्हणजे 3 वेळा जावं लागतं तुम्हाला। एकदा एक टीप, पुन्हा अस्तर टीप, नंतर फिनिशिंग टीप। ठीक आहे,
इतकं सोपं नसतं. प्रत्येक काम जर करायचं असेल तर फिनिशिंग सोबत करायचं असेल तर वेळ सुद्धा द्यावा लागतो आणि मेहनत सुद्धा तितकीच करावी लागते. हे बघा, आता आपल्याला पूर्ण गळ्यावर एकसारखा कपडा सोडत फिनिशिंग टीप टाकताना सुद्धा एकसारखा कपडा सोडायचा आहे. ठीक आहे, आता काय करायचं, आपल्याला सगळीकडून, हे खूप सोपं आहे, सगळीकडून एकसारखी टीप टाकत मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईन करून घ्यायचं. आणि जो शिल्लक कपडा होता तो मी इथे कटिंग करून घेतला. आता बघा, आता टाकून घ्यायचा टक्स, बरोबर शोल्डर मध्ये वरी फोल्ड करायचं, तसाच कपडा खाली पकडायचा आणि टक्स टाकून घ्यायचा. म्हणजे बरोबर दोन्ही सुद्धा टक्स आपल्याला पाहिजे तसे टाकले जातात. एक मागे असा बाजा, त्याची जी जागा आहे ती चेंज होत नाही आणि ज्या ठिकाणी पाहिजे तेच ठिकाण व्यवस्थित पकडलं जातं शोल्डर पकडल्याने. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोन्ही एकसारखे आले पाहिजे. जेव्हा उंची तुम्ही चेक करून घ्यायची, दोन्ही टकची एकसारखी उंची आली पाहिजे. आता बघा, कमरपट्टी जॉईन करायची पाठीमागच्या भागाला. हे का करायचं की तुम्ही गळा फिटिंग करताना, गळा फिनिशिंग करताना तेव्हा सुद्धा तुम्ही दुमडपट्टी करू शकता. पण याने काय होतं, पाठीमागची पट्टी लावल्याने तुमचं ब्लाऊज मागून तरंगत नाही, फिनिशिंग सुद्धा सुंदर दिसते आणि कस्टमरला सुद्धा कम्फर्टेबल वाटतं. त्यानंतर काय करायचं, या पद्धतीने आपण अस्तरची पट्टी फोल्ड केली, वरतून टिप टाकली. आता बघा, अस्तरची जी पट्टी असते ती सहजपणे आतमध्ये फोल्ड होते. वरतून टिप टाकल्यानंतर अस्तरवर एकदा फोल्ड मारायचा आणि परत एकदा फोल्ड मारायचा आणि आता पट्टीवर फिनिशिंग सोबत टिप टाकायची. ही टिप टाकताना आपला कपडा कुठे गोळा वगैरे होत नाही का, हे याची काळजी घ्यायची. बघा, आता आपण इथे व्यवस्थित पट्टी जॉईन करून झालेली आहे, म्हणजेच आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. हे बघा, तुम्हाला एकदा दाखवून देते. बघा, हे बघा, पाठीमागची जी पट्टी आहे व्यवस्थित फिनिशिंग सोबत जॉईन झाली. बघा, कुठेच किती सुंदर फिनिशिंग आलेली आहे. आता बघा बाही, तर बाही अशी समोरासमोर उचलून ठेवायची की जेणेकरून उलटी सरकी तयार होणार नाही. दोन्ही बाही असं एका समोरासमोर ठेवल्याने काय होतं, आपल्याला पाहिजे ते तशी तयार होते. त्यानंतर खाली इथे आपण सर्वात आधी मेन फॅब्रिकवर बाही ठेवली मी आणि टिप टाकत घ्यायची. ही टिप टाकताना एकसारखा कपडा सुटला पाहिजे एवढी सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची. दुसऱ्या बाहीवर सुद्धा याच पद्धतीने आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये कुठे अडचण आली मैत्रिणींनो तर कमेंट करा. कमेंटनुसार मी नक्कीच तुमचा प्रॉब्लेम दूर करेल. हे बघा, जी आपली ही जी लेस असते त्याच्यावरती आपल्याला अस्तरची बाही ठेवायची. शिल्लक फॅब्रिक होतं, मी ते कटिंग करून घेतलं. त्यानंतर आता अस्तर असं फोल्ड करायचं आणि अस्तरवर टिप टाकायची. 10 टिप टाकून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा, आणि त्यानंतर आपलं अस्तर अगदी सहजपणे आतमध्ये फोल्ड होतं 10 टिप टाकल्याने. आणि हाताने सुद्धा सेटिंग करणं मैत्रिणींनो, हाताने सुद्धा तेवढंच महत्त्वाचं काम आहे. हाताने व्यवस्थित सेटिंग करणं खूप गरजेचं आहे. हे बघा, खाली इथे फिनिशिंग टिप टाकताना एकसारखा कपडा सुटला पाहिजे बाहीला सुद्धा, की काय होतं तिथे सुद्धा असं सुंदर असा गोट क्रिएट होतो. फिनिशिंग व्यवस्थित दिसते. कस्टमरला आपलं काम आवडलं पाहिजे अशा पद्धतीने काम करायचं असतं. हे बघा, बाही सुद्धा मी जॉईन करून घेतली. आता काय करायचं, बाहीचं शिल्लक फॅब्रिक आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. तर जवळजवळ आपण पूर्णच मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईन करून घेतलं. तुम्हाला एकदा परत दाखवते. व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता मला सपोर्ट करा. हे बघा, आता बाही जॉईन झाली. दोन्ही सुद्धा बाह्या आपल्या अशा व्यवस्थित जॉईन झाला. हे बघा, आता आपला पाठीमागचा भाग हा आहे. त्यानंतर इथे बघा, हा प्रिन्सेस कट भाग आहे आणि ही आहे कटोरी. धन्यवाद.